नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज पहिला श्रावणी सोमवार. आज महादेवाला तांदूळ अर्पण करायचे आहेत, पण ते कसे करायचे, योग्य पद्धत काय, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासाठी आपल्याला अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत. मोजून 12 तांदूळ घ्यायचे आणि त्याबरोबर एक बिल्वपत्र म्हणजे बेलाचे पाणी घ्यायचं आहे. आता हे आपण कधी अर्पण करू शकतो? सकाळी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 नंतर आपण हे अर्पण करू शकतो. त्यासाठी आपल्याला 12 तांदूळ घ्यायचे आणि प्रत्येक एक तांदूळ घेऊन तो पिंडीवरती वाहताना असं म्हणायचं आहे. पहिला तांदूळ महादेवा महाविष्णूसारखा पिता असावा. दुसरा तांदूळ महादेवा नागकन्यासारखी माता असावी. तिसरा तांदूळ महादेवा 3 कोटीचे राज्य असावे. चौथा तांदूळ महादेवा उमापतीसारखे पती असावे. पाचवा तांदूळ महादेवा पाची पांडवासारखे बंधू असावे. सहावा तांदूळ महादेवा सती सावित्रीसारखे सौभाग्य असावे. सातवा तांदूळ महादेवा सप्तऋषीसारखे पुत्र असावे. आठवा तांदूळ महादेवा अष्टांगी धर्म करावा. नववा तांदूळ महादेवा नखशिकांत काशीवास काढावा. 10वा तांदूळ महादेवा 10 खंड पृथ्वीदान करावे. 11वा तांदूळ महादेवा 11 रुद्राक्ष तेनेप्रमाणे. 12वा तांदूळ महादेवा श्रीमंत वाहते. आता 12व्या तांदळाला आपल्याला एक बेलाचं पान पण तांदळाबरोबर घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे, श्रीमंत वाहतील सोन्याचे पान, माझे गरिबाचे बेलाचे पान, माझी पूजा हिऱ्या मानका समान. आणि आपण ते पिंडीवरती अर्पण करायचं आहे. अशा तऱ्हेने आपण महादेवांना तांदूळ अर्पण करायचे. ही योग्य पद्धत आहे. आपण या प्रत्येक तांदळाबरोबर आपण आपलं मागणं मागतोय ते आपण महादेवापर्यंत आपलं पोचलं जात आहे. आपण हे फक्त श्रावणी सोमवारीच करायचं नाही आहे. आपण प्रत्येक सोमवारीही दरवर्षी प्रत्येक सोमवार जो त्या वर्षी आपल्याला हे करायचं आहे. मनोभावे करा, नक्की आपल्याला महादेव आपल्याला त्याचं फळ आपल्याला देतील. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.